सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, स्टँडर्ड 5th, लेक्चर नंबर 12, चॅप्टर नंबर 7, टॉपिक नेम सर्कल्स. हा पाठ आज आपण शिकणार आहोत. सर्कल्स. रेडियस, chord and diameter. The line joining the center of the circle. The line joining the center of the circle to any point on the circle is called radius of the circle. म्हणजे ही पहिली आकृती जी दाखवलेली आहे याच्यामध्ये P पासून ते M पर्यंत ही जी लाईन जॉईन करते, तर या लाईनला आपण एवढ्या रेडियस असं म्हणतो. या अंतराला आपण रेडियस असं म्हणतो, या डिस्टन्सला. In the diagram, P is the center of the circle while M is the point on the circle. PM is the radius of the circle. A circle has many radia. They are all of the same length. So या सर्कलला विविध प्रकारच्या रेडियस आहेत, त्यांच्या सर्व लांबी सर्वांची सारखी आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघा. A line joining any two points on a circle is called chord. In the diagram, M and N are 2 points on the circle. Line MN is chord of the circle. तर M आणि N ह्या दोन पॉईंट्सला जोडणारी ही जी रेषा आहे हिला कॉर्ड असं म्हणतात. तिला मराठीमध्ये जीवा असं म्हणतात. MN ही जीवा आहे. आता थर्ड नंबरच्या आकृतीमध्ये बघा. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. In the diagram, chord AB passes through the center of P. Therefore, a circle has many chords and diameters. तर A आणि B हे डायमीटर आहे सर्कल 3 मध्ये आणि P हे त्याचं सेंटर आहे. तर ही AB रेषेला आपण एवढ्या डिस्टन्सला आपण डायमीटर असं म्हणतो. The center of the circle below is O. There are other points and line given in the diagram. Find the radia, chord and diameter in the diagram and write their names in the box provided. आता ह्या आकृतीमध्ये विविध प्रकारच्या रेडियस आहेत, डायमीटर आहे आणि कॉर्ड आहे. या आकृतीवरून इथं आपल्याला रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड असलेले लिहायचे आहेत. रेडियस आहे OS, OP, OM, OT आणि डायमीटर आहे PS आणि MT आणि कॉर्ड आहे MN. तर अशा प्रकारे इथं रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर आपण इथं या बॉक्समध्ये, या चौकटीमध्ये लिहायचे आहेत. ड्रॉइंग अ सर्कल. वी यूज कंपास टू ड्रॉ सर्कल. वन आर्म ऑफ कंपास हॅज मेटल पॉइंट while the other arm lies a place to fix a pencil. A pencil of suitable length is fixed to the compass. ही आकृती जी दिलेली ही कंपासची आकृती. याच्यामध्ये एक कंपासला पोलादी टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे. याच्यामध्ये पेन्सिल लावण्यासाठी जागा दिलेली आहे. तर पेन्सिल याच्यामध्ये आणि या पोलादी टोकाचं अंतर आणि पेन्सिलचं टोक दोन्ही सारख्या लेवलला आले की त्यानंतर आपण याचा वापर करू शकतो. हाऊ टू ड्रॉ अ सर्कल युजिंग कंपास. आता कंपासचा वापर करून सर्कल कसं काढायचं हे आपण बघूया. फर्स्ट फिक्स द पेन्सिल टू द कंपास. अलाइन द मेटल टिप ऑफ द कंपास विथ द पेन्सिल पॉईंट ॲज शोन इन द पिक्चर ऑन द राईट. अशा प्रकारे या चित्रात दाखवल्याप्रमाणे कंपास घ्या आणि कंपासला पेन्सिल लावा. टेक अ कन्व्हिनियंट डिस्टन्स बिटवीन द पेन्सिल पॉईंट अँड द मेटल टिप. आता पेन्सिल पॉईंट आणि मेटल टिप यांच्यामध्ये व्यवस्थित डिस्टन्स घ्या आणि डिस्टन्स घेऊन टेक एनी पॉईंट ऑन द पीस ऑफ द पेपर. आणि पेपरच्या एका टोकावर, पीसवर एक पॉईंट घ्या. होल्ड द मेटल टिप स्टडी ऑन द चूजन पॉईंट. तर मेटल टिप ठेवा एका सिलेक्टेड पॉईंटवर आणि अँड टर्न द पेन्सिल पॉईंट अराउंड इट.
on the street of the paper. The shape created by the pencil point will be circle. तर बघा एक पॉईंट घ्या कागदावर आणि कागदावर पॉईंट घेऊन त्याच्यावर मेटल टीप ठेवा आणि मेटल टीप ठेवून थोडंसं कन्व्हिनियंट अंतर घ्या, एक अंदाजे अंतर घ्या दोघं पेन्सिलचं टोक आणि मेटल टीपमध्ये आणि त्याच्यानंतर एक सर्कल काढून घ्या. द पॉईंट ॲट विच द मेटल टीप ऑफ द कंपास इज हेल्ड इज द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ज्या मेटल टिपचं हे जे कंपासचं टोक ठेवलं त्याला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हणतो. इन दिस डायग्राम सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. या डायग्राममध्ये सी सेंटर ऑफ द सर्कल आहे. टू ड्रॉ अ सर्कल ऑफ गिवन रेडियस, distance equal to the radius is kept between the pencil point and the metal tip of the compass. तर एक मेटल टीप आहे, ड्रॉ सर्कल, एक रेडियस घ्या तर एक सर्कल काढण्यासाठी दिलेला रेडियस एवढं अंतर कंपासमध्ये आणि कंपासचा मेटल पॉईंट आणि पेन्सिलच्या टोकामध्ये घ्यायचं आहे. इज द कंपाउंडिंग डायग्राम. दिस डिस्टन्स इज 3 सेंटीमीटर. देअरफॉर द रेडियस ऑफ द सर्कल ड्रॉन युजिंग द डिस्टन्स इज 3 सेंटीमीटर. इथं 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं म्हणजे रेडियस ऑफ द सर्कलसुद्धा 3 सेंटीमीटर असेल. आता बघा प्रॉब्लेम सेट 28 सोडवायचा आहे आपल्याला. ड्रॉ द सर्कल ऑफ द गिवन रेडियस. आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि त्या रेडियसचे आपल्याला सर्कल काढायचे आहे. बघा इथं हे 2 सेंटीमीटर अंतराचं रेडियस आहे आणि याला सर्कल काढायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे हे 4 सेंटीमीटर अंतराचं रेडियस आहे, हे रेडियसचं सर्कल काढायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे 3 सेंटीमीटरचं सर्कल आहे, त्याला रेडियस काढायची आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस. शो 1 diameter, 1 radius and 1 chord in that circle. तर आपल्याला सर्कल काढायचं आहे. एका अंदाजे रेडियसचं आपल्या मनाने रेडियस घ्यायची आहे. हे असं सर्कल काढलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला डायमीटर, रेडियस आणि कॉर्ड दाखवायचे. आता या फिगरमध्ये बघा हे सर्कल काढलं, याच्यावर ए बी हे डायमीटर दाखवलेलं आहे. सी पी ही सी पी रेडियस आहे आणि एक्स वाय हे कॉर्ड आहे. तर अशा प्रकारे आपण आकृती काढून हे दाखवायचं आहे. रिलेशनशिप बिटवीन रेडियस अँड डायमीटर. आता रेडियस आणि डायमीटरमध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपण बघूया. स्टडी द सर्कल गिवन अलॉंग साईड. थिंक ओव्हर द फॉलोइंग क्वेश्चन. विच आर द रेडिया इन द सर्कल. या सर्कलमध्ये कोणते रेडियस आहे. हाऊ मेनी रेडिया मेक अप डायमीटर ए बी. तर ए बी ही डायमीटर मध्ये किती रेडियस तयार होतात. ए बी मध्ये 2 रेडियस तयार होतात, ओ ए आणि ओ बी. इफ द लेंथ ऑफ रेडियस इज 3 सेंटीमीटर, व्हॉट इज द लेंथ ऑफ द डायमीटर. रेडियसची लेंथ ही 3 सेंटीमीटर आहे, तर डायमीटरची रेडियस डायमीटर किती असेल. द डायमीटरची लेंथ ही 6 सेंटीमीटर आहे. हाऊ लॉंग इज द डायमीटर ॲज कम्पेअर टू द रेडियस. तर रेडियस हा डायमीटर हा रेडियसच्या किती दूर किती लांब आहे. तर रेडियसपेक्षा डायमीटर हा ट्वाईस आहे. द डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाईस द लेंथ ऑफ द रेडियस. म्हणजे जो डायमीटर आहे तो रेडियसच्या ट्वाईस असतो. इफ अनदर डायमीटर सी डी इज ड्रॉन ऑन द सेम सर्कल विल इट्स लेंथ बी द
same as that of AB. आता बघा इथं all the diameters of the circle are of the same length. जे सर्व डायमीटर्स आहेत सर्कलचे ते सर्व सारख्या लांबीचे असतात. मेजर द डिस्टन्स डायमीटर अँड रेडिया ऑफ द सर्कल्स गिवन बिलो विथ ruler and verify the relationship between their lengths. आता या दिलेल्या सर्कलमधले रेडियस आणि डायमीटर आपल्याला मोजायचे. बघा याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर आणि डायमीटर आहे 2 सेंटीमीटर. आता याची रेडियस पण आपल्याला स्केलच्या मदतीने मोजायची आहे, ती इथं लिहायची आहे आणि डायमीटरसुद्धा लिहायचं आहे. याची पण रेडियस इथं मोजायची, इथं लिहायची आणि डायमीटर पण इथं लिहायचा. अशा प्रकारे आपण इथं रेडियस आणि डायमीटर मोजून तिथं लिहायचं आहे चौकटीमध्ये. आता बघा टेस्ट 2. ड्रॉ अ सर्कल ऑन अ पीस ऑफ पेपर अँड कट इट आउट. एका कागदाच्या तुकड्यावर एक सर्कल काढा आणि त्याला कट करून घ्या. नेम द सेंटर ऑफ द सर्कल पी. सेंटर ऑफ द सर्कलला पी नाव द्या. ड्रॉ द डायमीटर ऑफ द सर्कल अँड नेम इट ए बी. सर्कलचा डायमीटर ए बी काढा आणि त्याला नाव ए बी द्या. नोट दॅट पी ए अँड पी बी आर रेडिया ऑफ द सर्कल. पी ए अँड पी बी ह्या रेडिया ऑफ द सर्कल आहे. Fold the circular paper along AB as shown in the picture. तर हे जे सर्क्युलर पेपर आहे AB as shown in the paper, fold the paper at P in such a way that point B will fall on point A. तर पी पॉईंट इथं घ्या आणि तो बी वर इथं जॉईन करा. रेडियस पी बी फॉल्स एक्झॅक्टली ऑन रेडियस पी ए. पी बी ही रेडियस ही पी एवर एक्झॅक्टली फॉल करते. इन अदर वर्ड्स दे कोइन्साइड. दुसऱ्या शब्दात सांगायचं ते कोइन्साइड होतं. फ्रॉम दिस वी कॅन सी दॅट युअर रेडियस ऑफ सर्कल इज हाफ द लेंथ ऑफ द डायमीटर. याच्यामुळे आपल्याला समजलं की सर्कलची जी प्रत्येक रेडियस आहे ही हाफ द डायमीटरच्या अर्धी आहे. प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 29. इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर व्हॉट विल इट्स डायमीटर बी. रेडियस ऑफ सर्कल ही 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर किती असेल. तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे की डायमीटर बरोबर रेडियस गुणिले 2. या सूत्रामध्ये आपण जर किंमत टाकली तर 5 सेंटीमीटर गुणिले 2 बरोबर 10 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर हा 10 सेंटीमीटर येतो. आता दुसरं एक्झाम्पल बघा. इफ द डायमीटर ऑफ सर्कल इज 5 सेंटीमीटर व्हॉट विल इट्स रेडियस बी. डायमीटर 6 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती असते. तर त्याचं सूत्र आहे रेडियस बरोबर डायमीटर भागिले 2. या सूत्रानुसार आपण किंमत टाकली तर 6 सेंटीमीटर भागिले 2 बरोबर 3 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस 3 सेंटीमीटर येते. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स युजिंग द फॉर्म्युले फॉर डायमीटर अँड रेडियस. रेडियस बरोबर 4 सेंटीमीटर, डायमीटर बरोबर 8 सेंटीमीटर. आता हा टेबल तयार करायचं. बघा इथं 16 सेंटीमीटर डायमीटर दिला, त्याचं रेडियस अर्धी 8 सेंटीमीटर येते. आता 9 सेंटीमीटर जर रेडियस दिली त्याचं डायमीटर 18 सेंटीमीटर येतो. रेडियस 11 सेंटीमीटर येते तर डायमीटर हा 22 सेंटीमीटर आहे. द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता हा जो सर्कल आहे याचा इंटेरियर आणि एक्सटेरियर पॉईंट लिहायला सांगितले. पॉईंट्स ए बी अँड सी ऑन द सर्कल. तर या सर्कलवर पॉईंट ए बी आणि सी हे पॉईंट सर्कलवर आहे. पॉईंट डी एफ आर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. पॉईंट डी ई एफ पी हे इंटेरियर ऑफ द सर्कल आहे. पॉईंट्स एक्स वाय झेड आर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. पॉईंट एक्स वाय झेड हे एक्सटेरियर ऑफ द सर्कल आहे. देअर आर इन्युमरेबल पॉईंट्स इन द इंटेरियर. याच्यामध्ये इन्युमरेबल पॉईंट्स आहेत ऑफ द सर्कल ऑन द सर्कल इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. या पॉईंटच्या आतमध्ये युनिमरेबल पॉईंट हे आहेत, पॉईंट्स आहेत. आणि एक्सटेरियर पॉईंटला पण एक्सटेरियर साईडला सुद्धा म्हणजे बाहेरच्या साईडला सुद्धा अनेक पॉईंट आहेत.
आता बघा प्रॉब्लेम सेट 30 आपल्याला सोडवायचा आहे. इन द टेबल गिवन बिलो राईट द नेम्स ऑफ द पॉईंट्स इन द इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ द सर्कल अँड दोज ऑन द सर्कल. आता हे फिगर आहे, याच्यामध्ये हा सर्कल आहे, याच्यामध्ये इंटिरियर पॉईंट आहे आणि बाहेर एक्सटिरियर पॉईंट ऑन द सर्कल आहे. आता पॉईंट्स इन द इंटिरियर YTRX, पॉईंट्स इन द एक्सटिरियर WMAZ and points on the circle PL. The circumstance of circle, ह्या सर्कलचं सर्कमस्टन्स कोणतं आहे? द लेंथ ऑफ द बाउंड्री ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्कम्फरन्स. आता हा जो लेंथ आहे, बाउंड्री आहे ऑफ द सर्कल, याला सर्कम्फरन्स म्हणतात. अँड आर्क ऑफ द सर्कल, रीड अँड अंडरस्टँड. इन द गिवन सर्कल A and C आर द 2 पॉईंट्स ऑन द सर्कल. या सर्कलमध्ये A आणि C हे 2 पॉईंट्स आहे ऑन द सर्कल. दीज 2 पॉईंट्स डिवाइड द सर्कल इंटू 2 पार्ट्स. हे जे सर्कल आहे याला 2 भागामध्ये डिवाइड केलेलं. इच पार्ट इज कॉल्ड अन आर्क ऑफ द सर्कल. हा जो इच पार्ट आहे सर्कल याला आर्क ऑफ द सर्कल असं म्हणतात. पॉईंट्स A and C आर द एंड पॉईंट्स ऑफ बोथ द आर्क्स. पॉईंट A आणि C द एंड पॉईंट आहे आर्कचे. फ्रॉम द नेम आर्क AC वी compare say that we cannot say which of the 2 arcs we are speaking of, so an additional point is taken on each arc. In the figure these 10 points are B and D. Now in the figure there are 2 arcs, arc ABC and arc ADC. Problem set 31. In the given figure, S, L, M, N are the points on the circle. Answer the questions with the help of the figure. आता S, L, M, N हे points on the figure आहे. Write the names of the arcs with the end points S and M. S आणि M ह्या एंड पॉईंटवरून नेम ऑफ द आर्क्स लिहायचे. आर्क SLM, आर्क SNM आर द आर्क्स विथ द एंड पॉईंट्स S and M. आर्क SLM आणि आर्क SNM write the names of the arcs with the end points L and N. Write the names of the arc with the point L and N. L आणि N या पॉईंटवरून आर्कचे नावं लिहायची आहेत. आर्क LMN आणि आर्क LSN हे 2 एंड पॉईंट आहेत. राईट द नेम्स ऑफ द आर्क्स फॉर्म बाय द पॉईंट AB, C and D in the given figure. ABCD या पॉईंट्सवरून आर्कचे नावं लिहायची आहेत. आर्क ABC and आर्क ADC आर द arcs with the end points A and C. आर्क ABC आणि ADC हे 2 आर्क्स तयार होतात. त्यानंतर आर्क DAB आणि आर्क DCB आर द आर्क्स विथ द एंड पॉईंट्स B and D. आर्क DAB आणि आर्क DCB हे एंड पॉईंट्स आहेत. गिव्ह द नेम्स of the arcs that are made by the points P, Q, R, S, T in the given figure. P, Q, R, S, T. Arc with the end points P and R. Arc P, Q, R and R, P, T, R. R, P, Q, R and R, P, T, R. त्यानंतर आर्क्स विथ द एंड पॉईंट्स Q and S. Arc P, Q, R, S and Q, P, S. Arc with end points P and S, arc PTS and PQS. Arc with the end points Q and T, arc QPT and arc QST. Arc with end points R and T, arc RPT and RST. तर इथे हा चॅप्टर संपलेला आहे. याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे मल्टिपल्स अँड फॅक्टर्स, चॅप्टर नंबर 8 हा आपण पुढील लेक्चर नंबर 13 मध्ये शिकणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला लाईक
आवडला असेल त्याला लाईक करा. आमचं SPSPM औरंगाबाद हे चॅनल तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण ते शेअर करा. सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू. हॅव अ गुड डे. हॅव अ नाईस डे.